महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचं CST लॉन्चपॅडच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करतो। तर आजचं हे एकदम महत्त्वाचं अपडेट आहे, जी महावितरणची परीक्षा होणार आहे विद्युत सहाय्यक या पदाची। त्या पदाकरता 2 दिवसापूर्वीच सिलेबस म्हणण्यापेक्षा परीक्षा पॅटर्नमध्ये बदल करण्यात आलेला होता आणि त्या बदलामध्ये पुन्हा आज 2 दिवसानंतर पुन्हा बदल करण्यात आलेला आहे। तर हा तिसरा बदल आहे एका भरती म्हणजे इतिहासातली ही पहिली भरती आहे ज्याच्यामध्ये परीक्षा पॅटर्नच 3दा बदलला गेला। म्हणजे तुमचं सिलेक्शन झालं ते एका ऐतिहासिक भरतीमध्ये तुमचं सिलेक्शन झालं असं नेहमी ते कोरल्या जाईल। आता याच्यासाठी बऱ्याच विद्यार्थ्यांनी बराचसा प्रयत्न केला, बरेचसे आमदार खासदारांकडनं प्रेशराईज केल्या गेलं आणि एकूणच आपल्याला त्याचा आउटपुट दिसायला मिळाला। आता फक्त एवढं की जुन्या पद्धतीचा पॅटर्न नाही, पण काही ना असो तुमच्या फेवरचा पॅटर्न बदलण्यात आला आहे। म्हणजे तुम्हाला जसा होता तसा पॅटर्न म्हणू शकतो, फक्त मार्किंग कमी झालेली आहे आणि प्रश्न पण कमी झालेले आहे। ठीक आहे, नेमकं ते अपडेट काय त्याच्याविषयी पहिले जाणून घेऊ। तर बघा, आपली 2 दिवसापूर्वीच तुम्हाला अपडेट मिळाला होता की कोणती 6 नंबरची जे जाहिरात होती त्याच्यामध्ये विद्युत सहाय्यक पदाची सेम टू सेम जे 2 दिवसापूर्वी आलं याच्यामध्ये काही बदल केला गेलेला नाही। बदल म्हणजे काय की तुमचं जे टेक्निकल आहे 25 प्रश्न केले होते, आत्ता पण 25 आहे, पण पूर्वी काय होते 50 होते। रिझनिंगचे 20 होते, म्हणजे 2 दिवसापूर्वीचा अपडेट सांगत आहे। पूर्वी काय होते, पूर्वी हे 50 होते, 50 चे 25 केले 2 दिवसापूर्वीच्या अपडेटमध्ये। मग याच्यामध्ये काय केलं की 40 चे 20 केले, याच्यामध्ये 20 चे 15 केले आणि याच्यामध्ये पण 20 चे 15 केले। म्हणजे एकूण असे पहिले 110 प्रश्न होते आणि 150 मार्क होते आपल्याला। तर आता जे प्रश्नाचे जे नंबर ठेवले होते म्हणजे क्वांटिटी ठेवली होती ती क्वांटिटी तशीच राखून ठेवली, तशीच। फक्त याच्यामध्ये काय केलं की प्रत्येक प्रश्न काय केला होता, प्रत्येक प्रश्न 2 मार्काचा केला होता, जे की परवडण्यासारखं नव्हतं। मी पहिले पण सांगितलं की हे म्हणजे रेग्युलर अभ्यास करणारे जे त्यांच्यासाठी घातक होतं। परंतु आता काय झालं की याच्यामध्ये जुन्याच पद्धतीने झालं। जुन्या पद्धतीने म्हणजे काय की जसं तुम्ही बघाल तर 25 प्रश्नाला 55 मार्क दिले। याचा अर्थ काय की एका प्रश्नाला 2.2 मार्क दिले। किती दिले? 2.2 मार्क दिले। टेक्निकलच्या एका प्रश्नाला 0.5 मार्क दिला। नॉन टेक्निकल म्हणजे रिझनिंगला 0.5, मॅथमॅटिक्सला पण बघाल तर 0.5च दिला आहे आणि या 15 जे मराठीचे प्रश्न केले आहेत त्याला पण काय केलेलं आहे 0.5च मार्क दिले आहे। म्हणजे एकूण 75 प्रश्न आहे आणि 80 मार्क आहे। म्हणजे एकूणच त्यांनी काय केलं की काहीतरी पुन्हा बदलवण्याचा, पुन्हा काहीतरी नवीन करण्याचा, संशोधन लावण्याचा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न असा की मार्क कमी केले म्हणजे प्रश्न कमी केले। आता त्यांनी स्पष्टपणे सांगितलं म्हणजे स्पष्टपणे इथं दाखवून दिलं की आम्ही फक्त काय केलं, आता प्रश्न कमी केले, मार्किंग स्कीम तशीच ठेवली। आता ते असं बोलतील, पण काही असो, पण तुमच्यासाठी एक चांगलं झालं की तुमचे जे टेक्निकलचे मार्क होते ते अप आहे म्हणजे ज्यांचा टेक्निकलवर भर होता त्यांच्यासाठी एकदम पॉझिटिव्ह झाला। आता विचार करा की 2 दिवसापूर्वीच पॅटर्न दिला आणि तुमच्यासाठी मी सर्व जुन्या टेस्टा चेंज करून मी नवीन पद्धतीनं टाकणं सुरू पण केलं, सर्व रेडी पण केलं। ठीक आहे, आणि पुन्हा आज काय झालं की पुन्हा मार्किंग स्कीममध्ये बदललं। आता एवढ्या नाही की प्रश्न तेच आहे, प्रश्न नंबर तेवढेच आहे, पण पुन्हा मार्किंग बदलवली तर पुन्हा मी आपली जी हाय व्होल्टेज टेस्ट आहे त्या हाय व्होल्टेज टेस्टला पुन्हा याच्या हिशोबाने सेट करून देतो आणि जे टेस्टमध्ये आहे, जे ॲक्टिव्ह आहे त्यांच्यासाठी सर्वच्या सर्व टेस्ट आपल्या फ्री असणार, जे ॲक्टिव्ह आहे त्यांच्यासाठी। ठीक आहे, तर हे स्कीम आता पुन्हा तिसऱ्यांदा बदलली। हा एवढाच अपडेट होता। आता माझं म्हणणं आहे की तुम्ही एकदम जोमाने अभ्यासाला लागा, म्हणजे ज्या पद्धतीने तुमचा पूर्वी अभ्यास चाललेला होता तसाच अभ्यास चालू द्या, सेम जसा पूर्वी होता तसाच अभ्यास चालू द्या। कारण आता काहीच बदललं नाही। जरी तुम्हाला दिसत होता सर प्रश्न कमी झाले आहे बा, जरी प्रश्न कमी झाले असणार तरी तुम्हाला जे पाहिजे होतं की टेक्निकलला जास्ती मार्क, तर टेक्निकलला जास्ती मार्क दिलं। आता झालं असं 2 दिवसापूर्वी की आमच्यासारख्यांच्या दुकानाची किंमत कमी झाली कारण हे नॉन टेक्निकल सोबत मिळवलं गेलं होतं। पण आता पुन्हा काय झालं की पुन्हा किंमत वाढली, कोणाची किंमत वाढली? टेक्निकलची। तर हे आता दुकानवाल्यांसाठी मस्तच झालं, त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही। पण तुमची भरती होती, तुमच्यासाठी महत्त्वाचं होतं, जे 2 वर्षापासून धडपड करताय तुमच्यासाठी एकदम बेस्ट झालं। तर तुम्ही काय करा, आता एकदम जोमाने तयारीला लागा आणि याच फॉर्मॅटमध्ये आपल्या ॲपमध्ये जायचं। हाय व्होल्टेजमध्ये सेम पॅटर्नची टेस्ट सिरीज अवेलेबल आहे आणि त्याच्यामध्ये 30च्या अधिक टेस्ट आहे। तर तुम्ही इच्छुक असाल किंवा ऑलरेडी जॉईंट असाल तर तुम्हाला सर्व ते फ्रीमध्ये सर्व रिसेट करून मिळून जाईल आणि ते 30पेक्षा अधिक तुम्हाला त्या टेस्टा मिळणार। रोज 2 दिल्या तरी संपणार नाही, एवढ्या आपण त्याच्यामध्ये टेस्टा देऊ। ठीक आहे, इथे या सेक्शनला थांबवतो आणि ब्रेक घेतो, बाकीच्या नंतर सेशनला कंटिन्यू करू। धन्यवाद।